की आज सर्वात प्रथम पर्यावरण दिवसाच्या सर्वांना जळगावकरांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी देते। आणि आज खूप छान एक उपक्रम इथे माझं शहर माझी जबाबदारी आणि जळगाव शहरातील विविध संस्था आणि जळगाव शहरातील नागरिक यांनी सर्वांनी आज एकत्र येऊन आपण ही दिंडी पर्यावरण दिंडी काढवत आहोत। आणि मला म्हणजे छान वाटते की जळगावकर आता रेडी झालेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपण अगर पुढे आलो आणि जळगावच्या विकासासाठी किंवा जळगावला स्वच्छता आणि स्वच्छ बनवायचं असेल आणि हिरवगार बनवायचं असेल तर आपल्या सर्वांचा पुढाकार हा आपल्याला हवा आहे। आता तुम्ही बघत असाल छोट्यांपासून तर वयस्करपर्यंत सर्व ह्या दिंडीमध्ये सामील झालेले आहे। आणि नक्की आता जे वृक्षतोडचं तुम्ही प्रश्न केलेला आहे, वृक्षतोड ही नेहमी होत असते, पण प्रशासन म्हणून आम्ही आमचं हेच लक्ष राहील की वृक्षतोड ही कमीत कमी व्हावी आणि म्हणजे होऊच नाही, कशी आम्ही ते थांबवू शकू आणि नवीन वृक्ष हे कसे लावले जातील। महापौर झाल्यापासून मी एकच एम आहे माझा की जास्तीत जास्त वृक्ष मला लावून घ्यायचे आहे। 1 लाखाचं वृक्ष वरती लावण्याचा माझा गोल आहे। पण फक्त वृक्ष लावणे नाही, पण त्याचं संगोपन करणे म्हणजे त्याला जगवणे ही मोठी जबाबदारी आहे। आणि मला खात्री आहे आज ही संख्या पाहता की जळगावकर नक्की माझ्या आव्हानाला माझ्यासोबत राहतील, महापालिकासोबत राहतील आणि वृक्ष हे जास्तीत जास्त संख्येने इथे वाढवतील। त्यासोबतच कचरा जो आहे कुठेही न टाकता, प्लॅस्टिक सिंगल यूज प्लॅस्टिक न वापरता जे आपल्याला पर्यावरणपूरक आहे, कापडी पिशवी आहे, सर्वांनी ती वापरावी आणि सर्वांनी प्लॅस्टिक इकडे तिकडे कचरा न फेकता ओला कचरा सुका कचरा वेगळा करता त्याचं सेग्रिगेशन करून द्यायचं, म्हणजे जे प्रदूषण होत आहे आणि अस्वच्छता जी जळगावमध्ये आहे ती कमी होईल। आणि खात्री आहे जळगावकर सर्व माझ्यासोबत आहे आणि नक्की करतील की तुम्ही तो म्हटला आहे तो मुद्दा तोही नक्कीच योग्य आहे की काँक्रिटीकरण हे जास्त झालेलं आहे, पण आपण त्यातही मार्ग काढून जिथे आपण हे करू शकतो तिथे लावूया। जिथे आपण काँक्रीटच्या रस्त्यामध्ये झाडं लावतो तिथे थोडासा मोठा स्पेस खड्डा करून तिथे त्यांना पाणीसाठी आपण मोकळा करूया आणि जितके कमी आता मी सांगते की काँक्रीटीकरण कमी करता येईल तितकं शक्यतो सर्वांनी टाळावं। जे पाणी आहे ते जमिनीमध्ये काँक्रीटीकडेमुळे जिरत नाही, त्यामुळे माझं एक आमचं एक हे चालू आहे की प्रशासनातर्फे आपण जेव्हा कंप्लिशन देतो घराला किंवा काही ओपन स्पेस असेल तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण करू शकतो का। काही आता आपले जळगावची क्रीडाई ग्रुप आहे त्यांनी प्रत्येक ओपन स्पेसवर रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी एक नवीन प्रोजेक्ट काढलेला आहे। तर तो मला सर्वीकडे प्रत्येक ओपन स्पेसमध्ये इंट्रोड्यूस आपल्याला महापालिका म्हणून कसं करता येईल आणि प्रत्येक घराला कंपल्सरी कसं करता येईल की रेन वॉटर हार्वेस्टिंग हे त्यांनी करावं, कारण की काळाची गरज आहे। पुढे पाणी आपल्याला वाचवायचं असेल, जिरवायचं असेल तर ही स्टेप आपल्याला घ्यावी लागेल। त्यामुळे एक आमचं सर्वांचं एक हे राहील की प्रत्येकाने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट आपल्या घरावर करावा आणि ओपन स्पेसमध्ये असेल तिथेही नक्की करावा।